गच्चीवर बाग असणाऱ्या सर्व बागप्रेमी मंडळींना राजेश जाटवेचा नमस्कार। आजचा व्हिडिओ ज्यांच्याकडे गुलाब आहे पण त्यास फुले लागत नाही किंवा अत्यंत कमी फुले लागतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या बागेतील गुलाबास फुलेच फुले घ्या। हा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, गुलाब एक खादाड म्हणजेच हावरट झाड आहे। याला खायला भरपूर हवे आणि नवनवीन गोष्टींमुळे गुलाब खूप आनंदी राहतो। त्यामुळे त्यास नेहमीच एका प्रकारचे खत किंवा अन्नद्रव्य देऊ नये, तर याचे खत नेहमी बदलत राहावे। म्हणजे आज जीवामृत दिले तर पुढील वेळी वेस्ट डिकंपोजर द्यावे, नंतर गांडूळ खत किंवा शेणखत द्यावे, असे याचे खत बदलत राहावे। अनेक लोकांचा हा प्रश्न असतो किंवा अनुभव पण असतो, नर्सरीतून विकत घेताना गुलाबाच्या रोपावर भरपूर फुले असतात, रोप अगदी ताजेतवाने असते, घरी आणल्यावर काय होते ते कळत नाही, नवीन फुले तर येतच नाही, कळ्या पण गळून पडतात आणि अनेकदा रोप पण कोमेजून जाते। अशा वेळी काय करावे हेही कळत नाही। पण मी आहे ना, सर्वात आधी रोप विकत घेताना काही गोष्टींचे निरीक्षण करावे, जसे रोपाचे खोड किमान करंगळीच्या आकाराचे जाड असावे। नर्सरीवाले खूप फुले यावीत म्हणून कोवळ्या रोपावर DAP किंवा अशाच प्रकारच्या रासायनिक खतांचा मारा करतात। रोपाच्या मातीवर जर DAPचे दाणे दिसत असतील, आपल्याला हे पांढऱ्या कलरचे दाणे दिसतात, साबुदाण्यासारखे हे दाणे असतात, हे जर मातीत दाणे आपल्याला दिसत असतील तर हे रोप घेणे टाळावे। त्याऐवजी भरपूर फुटवे असलेले योग्य वाढ झालेले रोप घ्यावे। अगदी बारीक किंवा अतिशय थोराड झाड घेणे टाळावे। ज्या रोपांच्या मुळ्या पिशवीतून जमिनीत गेलेल्या असतील व काढताना मुळ्या कट कराव्या लागत असतील, असेही रोपे घेणे टाळावे। रोप घरी आणताना अगदी हळूवार आणावे, शक्यतो गाडीला फार जास्त हादरे बसणार नाही, दचके मिळणार नाही याची काळजी घ्यावी। शिफ्टिंग शॉकमुळे अनेकदा रोपे दगावतात, त्यामुळे आणल्याबरोबर सुद्धा रोपे लावायची किंवा पॉटिंग करण्याची गडबड करू नये। आणलेले हे रोप सावलीत ठेवावे, किमान 6 ते 7 दिवस या रोपास स्थिर होऊ द्यावे। या काळात गरजेनुसार पाणी द्यावे, मगच या रोपाची पॉटिंग करावी किंवा रिपॉटिंग करावी। हे झाले नवीन रोपांच्या बाबतीत। पण जुन्या झाडांचे काय? त्यांना फुले येत नसतील तर काय करावे, हा प्रश्न आपल्या मनात येत असेल तर त्याचेही उत्तर मी आपल्याला देतो। तर आपल्याकडे आता छानपैकी गुलाबाचे रोप आहे आणि हे रोप फुले देत नसेल तर सर्वात आधी आपल्या रोपाचे व्यवस्थित निरीक्षण करावे। त्यावर काही कीड, मावा, कीटक तर नाही ना हे चेक करावे। कळ्या तयार होतात का हेही पाहावे। कळ्या तयार होत असतील तर कळ्या गळून पडतात का याकडे सुद्धा लक्ष द्यावे। जर कीड, मावा, कीटक असतील तर त्यांचा बंदोबस्त करावा। आता फुले येण्यासाठी आपल्या रोपाच्या कळ्या नसलेल्या फांद्या तसेच फुले येऊन गेलेल्या फांद्यांना आपण 90 अंशात फोल्ड करावे। काट्यांना सांभाळून हा फोल्ड करावा, अन्यथा काटे आपल्याच हातात टुचतील। तर फोल्ड करताना शेंड्यापासून 2 ते 3 इंचावर फोल्ड करावे। फोल्ड करताना जेथे फांदीवर फुटवे असतील त्यांच्या 1 इंच वरून फोल्ड करावे किंवा वरून शेंड्यापासून 2 ते 3 इंचच्या अंतरावरती हे फोल्ड करावे। फोल्ड करणे म्हणजे नुसती फांदी वाकवणे नव्हे, तर ही फांदी पूर्ण 90 अंशात आडवी राहिली पाहिजे, अशा प्रकारे फोल्ड करावी। फोल्ड करताना जर ही फांदी मोडली तर चिंता करू नये, फांदीला आडवे होणे गरजेचे आहे। म्हणजे शेंड्याकडून वाढ होण्याऐवजी जेथे जेथे या फांदीस फुटवे आहेत तेथून नवीन फांदे येतील व जेथे फुटवे नसतील तेथे फुटवे येतील आणि नवीन फांद्यांना नवीन कळ्या येण्याचे प्रमाण अधिक असते, याचे संधी जास्त असतात, चान्सेस जास्त असतात। तेव्हा आपल्याकडील रोपांना 90 अंशावर नक्कीच फोल्ड करा। यानंतर फोल्डिंग झाल्यानंतर कुंडीतील 1/4 माती काढून त्यात कंपोस्ट खत, गांडूळ खत किंवा लेंडी खत मिक्स करावे। हे खत कसे द्यावे यावर मी आधीच एक व्हिडिओ तयार केलेला आहे, वरील आय बटनमध्ये ह्या व्हिडिओची आपल्याला लिंक मिळेल, तो व्हिडिओ ह्या व्हिडिओनंतर नक्की पाहावा। गुलाबावर बुरशीजन्य आजार सहज पडतात, यावर उपाय म्हणून आपला मागील व्हिडिओ पाहावा। बुरशीनाशक म्हणून आपण शुद्ध हळद, दालचिनी पावडर किंवा बाविस्टीन हे आपण वापरू शकतो। आपल्या मागील गुलाबाचे डायबॅक या व्हिडिओवर पुण्याचे श्री प्रमोद गाणू यांनी अतिशय उपयुक्त कमेंट केलेली आहे। त्यांनी गुलाबावर बुरशीनाशक म्हणून हळदीऐवजी बाविस्टीन वापरण्याची सूचना केलेली आहे। श्री प्रमोद गाणू सरांचे मनापासून आभार। बाविस्टीन व एप्सम सॉल्ट गुलाबासाठी खूपच फायदेशीर असतात, त्यांच्या फायद्यावर आपण लवकरच एक व्हिडिओ तयार करणार आहोत। तेव्हा आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व घंटेचे बटन दाबा, म्हणजे आपल्याला बागकामाची व्हिडिओ वेळेवर मिळत राहतील। छाटणी केल्यानंतर काय काळजी घ्यावी? छाटणी केल्यापासून 15 दिवसात गुलाबाच्या रोपावर नवीन फुटवे दिसू लागतात। यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे जमिनीच्या वरचा 5 सेंटीमीटरचा थर काढून माती अगदी भुसभुशीत करावी। छाटणीनंतर लगेच पाणी न देता कुंडीत जर रोप असेल तर दुसऱ्या दिवशी आणि जमिनीतील रोपांना तिसऱ्या दिवशी पाणी द्यावे। पाणी गरजेपुरतेच द्यावे, आपण टाकलेले खत वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी।
तर मित्रांनो, याप्रमाणे आपण काळजी घेतल्यास, याप्रमाणे उपाययोजना केल्यास गुलाबास नवीन फुटवे येतील. नवीन फुटवे आले म्हणजे नवीन फांद्या तयार होतील. नवीन फांद्या तयार झाल्या म्हणजे नवीन कळ्या येतील. नवीन कळ्या म्हणजे आपल्या गुलाबाला नवीन फुले येतील. हा उपाय नक्कीच करून पाहावे. गुलाबाची व्यावसायिक शेती करणारे सुद्धा ह्याच पद्धतीने त्यांच्या रोपांवरती, त्यांच्या झाडांवरती खूप फुले घेतात. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंटेचे बटन आठवणीने दाबा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर मिळेल. पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर असावा हे मला कमेंट करून सांगा. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत हसमुख रहा, प्रसन्न रहा. हॅप्पी गार्डनिंग आणि जय हिंद.